राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप करत काही बुवा महाराजांना भोंदू म्हणत यादी जाहीर केली होती। यानंतर वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा विकास लवांडे यांच्यावर आरोप केला गेला। या प्रकरणात पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यात 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आता पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे। काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारेंच्या समर्थकांनी विकास लवांडेंवर शाईफेक केली होती। शाईफेक प्रकरणात संग्राम भंडारे आणि समर्थकांवर कारवाईची मागणी होत असताना वाघोली पोलिसांकडून लवांडे यांनाच अटक करण्यात आली। त्यामुळे ही चोर सोडून संन्याशाला शिक्षा असल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केला आहे। हे प्रकरण कुठं सुरू झालं हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असल्यामुळे आपल्या या महाराष्ट्रामध्ये शांतता आहे, एकोपा आहे आणि बंधुभाव आहे। पण या वारकरी संप्रदायामध्ये काही लोक, खास करून मनुवादी विचाराचे लोक संक्रमण करत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा होती। आणि मग या चर्चेला कुठंतरी पवार साहेबांनी एक वाट करून दिली। त्यानंतर विकास लवांडेंनी या विषयावर आवाज उठवला आणि त्यांनी काहीतरी 20 का काही लोकांची नावं तिथं प्रसिद्ध केली। त्यातल्या काही लोकांवर वेगवेगळे गुन्हे सुद्धा आहेत। मला खरं तर वारकरी संप्रदायाच्या लोकांना विचारायचं आहे, संतांनी आपल्याला कधी सांगितलं की कोणावरती शाई टाका, मारामारी करा, बंदूक बाळगा, पैशाच्या मागे जावा? त्यामुळे हे जे काही लोक आहेत ना, ते प्रामाणिक वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या लोकांवर हे दादागिरी करणारे जे काही नवीन घुसखोर आहेत ते कुठेतरी वर्चस्व आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे। मग काही दिवसांपूर्वी विकास लवांडेंवर तिथं शाई टाकण्यात आली। आम्ही सर्वजण गेलो होतो, कारण का शशिकांत शिंदे साहेब आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहायचं। आणि मग तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही काय सांगितलं होतं पोलीस अधिकाऱ्यांना की तिथं बंदूक दाखवण्यात आली, पिस्तूल दाखवण्यात आलं। त्यामुळे FIR जर तुम्ही करत असाल, आम्ही जे म्हणत आहोत तो पूर्णपणे जसं आहे पक्षपात न करता आम्ही म्हणतो तसं करा, हे वस्तुस्थिती आहे। पण त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे गुन्हे आहेत ते बाजूला त्या ठिकाणी ठेवण्यात आले आणि छोटे मोठे गुन्हे त्यात टाकण्यात आले। आणि मग आता हा गुन्हा एका महिलेने विकास लवांडेंच्या विरोधात त्या ठिकाणी FIR केली। या आहेत कार्यकर्त्या, नाहीतर काही फॉलोअर आपण ज्याला म्हणतो, त्या भंडारिका ज्याच्या कुणी असतील त्यांचं। आणि मग त्यांचा गुन्हा दाखल झाल्यानंतर FIR केल्यानंतर त्याच्यामध्ये जर आपण अखेर कायदेशीर मार्गाने सुद्धा लवांडेचं तोंड काळं करण्याचं काम आज वारकऱ्यांनी, हिंदू धर्मीयांनी केलंय असं म्हणता येईल। वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत कारवाईपासून दूर राहत असलेला लवांडे आज कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाय। अखेर कायदेशीर मार्गाने सुद्धा लवांडेचं तोंड काळं करण्याचं काम आज वारकऱ्यांनी, हिंदू धर्मीयांनी केलंय असं म्हणता येईल। वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत कारवाईपासून दूर राहत असलेला लवांडे आज कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाय।